मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मुंबईच्या गौरी भिडेला मला एवढंच सांगायचंय, भिडायचं, लढायचं, घाबरायचं नाही. कारण आपलं भिडणं, आपलं लढणं हे सत्याच्या साठी आहे आणि सत्य समोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे. गौरी भिडेंनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या विरोधामध्ये संपत्तीबाबतची एक याचिका दाखल झालेली आहे. आता ही केस सुद्धा कोर्टामध्ये उभी राहते आहे आणि अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबतच्या गौरी भिडे यांच्या आक्षेपामुळे चिडून जाऊन गौरी भिडेवर हल्ला होऊ शकतो अथवा जीव धोक्यात येऊ शकतो अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ही भीती स्पष्टपणे ट्विट करून व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की कदाचित मनसुख हिरेनसारखी गौरी भिडेची अवस्था होऊ शकते. मनसुख हिरेनचा इतिहास तपासल्यावर लक्षात असं येतं की जो कोणी आपल्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आलेला आहे. वेगवेगळ्या मार्गाने असेल. जसा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला कंगना राणावतचा, जसा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला अर्णव गोस्वामीचा, जसा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला अन्य पत्रकारांचा, तसं गौरी भिडेच्या बाबतीत देखील होऊ शकतं. सुदैवाने गौरी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर राहतात, त्यामुळे महानगरपालिकेकडून अशी कोणती कारवाई होईल अशी शक्यता कमी आहे. पण तरीही एक धोका शिल्लक राहतो आणि तो धोका येऊ नये याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्रालयावर येऊन पोहोचते. राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस याबाबत नक्कीच प्रयत्न करतील, याकडे गांभीर्यानं बघतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. मंडळी, भीती यासाठी वाटते की भाजपचे नेते आशिष शेलार उघडपणे शरद पवारांच्या सोबत तुझ्या गळा माझ्या गळा करत असतात, तेव्हा त्यांच्या बाजूनी किंवा यांच्यासाठी उभे राहणाऱ्या माणसांची पुढे अवस्था काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून गौरी भिडे विषयी वाटणारी चिंता स्वाभाविक आहे. पण म्हणून गौरी भिडेंनी गिव्हअप करून टाकायची काही एक आवश्यकता पडणार नाही, कारण गौरी भिडेच्या सोबत लढणारी अनेक माणसं आहेत. ठाकरे परिवाराच्या संपत्तीचा नेमका सोर्स कोणता, सामना मार्मिक, यातून होणारा व्यवहार किती आणि उत्पन्न किती, सामनाचा खरंच इतका खप आहे का की ज्यातून ठाकरे परिवार करोडो रुपये कमवू शकेल. एका ट्रस्टची कंपनी करताना केला गेलेला व्यवहार आणि त्यात झालेले आर्थिक व्यवहार या सगळ्याचीच तपासणी करण्याची गरज आहे. जशी एखाद्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक तपासणी केली जाते तशी ठाकरे परिवाराच्या व्यवहाराची फॉरेन्सिक तपासणी करणं आवश्यक आहे. ही गौरी भिडे यांची मागणी आहे आणि या मागणीनंतर शिवसेनेच्या वर्तुळात भूकंप आलेला आहे. म्हणजे अगदी याची दखल आदित्य ठाकरेंना घ्यावी लागलेली आहे, याची दखल उद्धव ठाकरेंना घ्यावी लागली आहे. उच्च न्यायालयाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. खरंच ठाकरे परिवार या टोकाची भूमिका घेऊ शकतो का असा प्रश्न आमच्या समोर पडतो आणि लक्षात असं येतं की जेव्हा जेव्हा लाभाचा प्रसंग येईल तेव्हा माझे कुटुंब आणि जेव्हा लढण्याचा प्रसंग येईल तेव्हा तुमची जबाबदारी, असं माझं कुटुंब तुमची जबाबदारी हा नारा नेहमीच लागलेला आहे. म्हणजे बघा, शिवसेनेचं कार्यकारी प्रमुख कोणाला करायचं यावरून जेव्हा चर्चा सुरू होती, मी वाद म्हणणार नाही, तेव्हा नावं येत होती बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे का बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे. कार्यकारी प्रमुख करण्यासाठी ना एकनाथ शिंदेचं नाव आलं, ना सुभाष देसाईंचं नाव आलं, ना दिवाकर रावतेंचं नाव आलं, ना मनोहर जोशींचं नाव आलं, ना प्रमोद नवलकरांचं नाव आलं.
कोणाचंही नाव समोर आलं नाही. नावं आली ती फक्त ठाकरेचीच. उद्या उद्धव ठाकरेंच्या नंतर शिवसेनेची धुरा कोण सांभाळेल असा विषय जेव्हा येईल तेव्हाही वाद होतील. पण ते वाद सुद्धा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यामधून कोणाला चॉईस करायचं याबद्दल वाद होतील. त्यात दुसऱ्या कोणत्या नेत्याचं नाव देखील समोर येण्याची शक्यता आता उरलेली नाही आहे. त्यामुळं पक्ष प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना अर्पण केलं म्हणून बाळासाहेब प्रमुख झाले, बाळासाहेबांनी उद्धवला अर्पण केलं म्हणून उद्धव प्रमुख झाले, उद्धवनी आदित्यला अर्पण केलं म्हणून आदित्य प्रमुख होतील, कदाचित तेजसही होतील. पक्षाची धुरा एकाच कुटुंबात राहते. एवढंच काय तर विद्यार्थी सेनेचा प्रमुख म्हणून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मेवणीचा मुलगा वरुण सरदेसाई यांचंच नाव पुढे येतं. तेव्हा आपल्या परिवारातच पद ठेवणाऱ्या माणसांना परिवाराचीच काळजी असते आणि अशांना आपल्या परिवारावर झालेला आघात अजिबात सहन होत नाही, म्हणून ते आक्रमक होऊ शकतात. हा परिवारवाद केवळ पक्षाच्या प्रमुख पदावरच थांबत नाही. जेव्हा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सामनाच्या संपादक पदावर कोणाला तरी बसविण्याची वेळ आली तेव्हा रश्मी उद्धव ठाकरे यांचंच नाव पुढे आलं. जेव्हा मंत्रिपदावर आणखी कोणाला तरी बसवण्याची वेळ आली तेव्हा आदित्य उद्धव ठाकरे यांचंच नाव पुढे आलं. जेव्हा पक्षात कोणाला तरी बसवण्याची वेळ आली तेव्हा वरुण सरदेसाई या त्यांच्या नातेवाईकाचंच नाव पुढे आलं. जेव्हा यातून कमाई कोण करायची सत्तेतून हे नाव पुढे आलं तेव्हा श्रीधर पाटणकर हेच नाव पुढे आलं. म्हणजे एकूण काय तर जे सगळं आहे ते माझ्या कुटुंबात राहिलं पाहिजे याची काळजी घेतली गेली. सामना आधी प्रबोधन ट्रस्ट नावानं चालवायचा, मग त्यानंतर त्याची कंपनी झाली. जेव्हा ट्रस्टची कंपनी होते तेव्हा त्या कंपनीतले मॅक्झिमम शेअर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यामध्येच आलटून पालटून जातात आणि इथेच कोट्यावधी रुपयांचा व्यवहार होत जातो. ज्या व्यवहाराचा थेट फायदा या कंपनीच्या डायरेक्टर्सनाच, प्रोप्रायटर्सनाच, शेअर होल्डर्सनाच मिळतो आणि ते फक्त ठाकरे, पाटणकर, सरदेसाई असतात. जेव्हा जेव्हा कोणताही आर्थिक लाभ जास्तीत जास्त मिळवण्याची वेळ येते तेव्हा ठाकरे परिवार समोर येतो. आजवर ठाकरे परिवारांच्या या गोष्टी कधीच समोर येत नव्हत्या. गौरी भिडे यांच्या निमित्तानं त्या समोर आलेल्या आहेत आणि इथे खरा गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लढा, मारा, काठ्या घेऊन जा, फोडून टाका, कोथळा बाहेर काढा, रक्तबंबाळ करा, तोंडाला काळं लावा, हे सगळे उद्योग सामान्य शिवसैनिकांना करायला लागतात आणि त्यांच्या पदरी येतो तो फक्त करवंटा. त्यांच्या पदरी येतात त्या केसेस, त्यांच्या पदरी येते ती तडीपारी, त्यांच्या पदरी येतो तो तुरुंगवास, एकतर PCR किंवा MCR. जामीन घ्यायलाही कुटुंबातलंच कोणीतरी लागतं, याची जबाबदारी सुद्धा घेतली जात नाही. अगदी ताजं उदाहरण म्हणजे बीडचा सुमंत रुईकर. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तिरुपतीला पायी चालत गेला. त्यानंतर उद्धव ठाकरे आजारी पडले, ते आजारपणातून बरे व्हावेत म्हणून तिरुपतीला चालत गेला. उद्धव ठाकरे आजारपणातून बरे व्हावेत म्हणून तिरुपतीला चालत गेलेला आमचा मित्र सुमंत रुईकर तिरुपतीच्या वाटेतच गतप्राण झाला. आज सुमनच्या परिवाराला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे का? बाळासाहेबांच्या पोराला मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवल्याची भावना व्यक्त करत महाराष्ट्राला भावनाशील करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सुमंत रुईकरच्या आईबापाचा पोरगा गमावला म्हणून त्याच्याकडे भेट देऊन त्याला उभारण्यासाठी काही केलं आहे का, हाच माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला काहीतरी मदत केली म्हणून त्याच्या बायकोच्या डोक्यावर निदान छप्पर तरी उभं राहत आहे. त्याच्या उपजीविकेची काही व्यवस्था त्या परिवाराच्या उद्धव ठाकरेंनी काही केली होती का, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. सुमंत किंवा सुमंत सारखे अनेक जण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन वेडे होऊन आपला जीव द्यायला तयार असतात. ही उद्धव ठाकरे यांची खरी शक्ती त्यांनी ओळखली आणि संपत्ती गोळा करायची वेळ आल्यावर, सत्तेची पदं चाखायची वेळ आल्यावर आपल्याच कुटुंबाकडे ती ठेवली गेली आणि अफाट संपत्ती वाढली. त्याच संपत्तीवर गौरी भिडेंनी टाकलेला कटाक्ष आज ठाकरे परिवाराला अस्वस्थ करून जातो आहे. म्हणूनच गौरी भिडेंचा जीव धोक्यात असल्याची माहिती नितेश राणे आपलं ट्विट करून देतायत. भाजपचेच आमदार सांगतायत, तेव्हा भाजपचंच सरकार याबाबत काळजी घेईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आणि जाता जाता गौरी भिडे या तरुणीला मला सांगायचं आहे, भिडायचं, लढायचं, रडायचं नाही, घाबरायचं नाही, कारण मार्ग सत्याचा आहे आणि तो सत्याचा मार्ग आपल्याला बळ देत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.